माधुरी, हे कुठे गेली हो शांताबाई? घरी नाही का शांताबाई? हाय ना काकू, घरीच काय? कोण काय म्हणत होते आईले? माधुरी, तुला एक गोष्ट सांगू काय? तू अशी बसलीच राहते काय? कामं गिमं कोण करते? शांताबाईच करते काय तुझ्या घरचे कामं? का तू करत असतं? मीच करतो काकू. न काही राहिलं तर मग आई करू लागते. आई करू लागते, काही कामं रुपाली ताई करू लागते. असं काही नाही आहे का मी एकटेच करतो म्हणून. अगं तुला सांगू काय, गंगा नाही का गंगा, ती आली होती का तुझ्या घरी? तू म्हणते नाश्ता करून राहिली होती म्हणते, तर म्हटलं म्हणे ते म्हणे विचारलंही नाही म्हणे जरासं का काकू करता काय, आणि सासूला नाही देऊन राहिली होती म्हणे, फक्त एकटीच खाऊन राहिली होती म्हणे तिथं, अशी म्हणे माहिती मला. हो त्या दिवशी आल्या होत्या काकू, पण आई, हो आईले म्हटलं नाही ना म्हणे, काहू म्हणे माधुरी एकटेच खाऊन राहिली म्हणे, तुला तर देऊनही राहील मी शांताबाई, असंच ऐकावून त्या घरी चालू म्हणे, त्या घरचं काही सांगत नाही म्हणे, असं तसं म्हणे बा. मी काय लक्ष देतो, आता मी आईला म्हटलं होतं म्हणे मी खात नाही म्हणे, मग मी काय करू? मग मी एकटीच बसली आणि एकटीच खाऊन घेतलं. अमाई रंजू, कशी काय आली आज? कामागिमाला चालली का? घरीच आहे वाटते, नाही कामा नाही काय आता? ओके संपले वाटते. ऊन तपून राहिली तर मी म्हटलं आता चाललीस का बा सकाळच्याला कामाले? कुठं हो शांताबाई, होके नाही ना काही नाही, कोणते काम आहे बा आता? आता चनागिना सोंगणं झाला, आता कांदे काढायला चाललो होतं बा, म्हटलं आता चल जाऊ दे, आता घरीच राहा, उन्हीच्या आहे ना, कोणी बाहेर झाली म्हणे करत. मग मच्छा माणूस म्हणे जाऊ दे म्हणे, आता कुठं जात बसतं म्हणे एवढी उन्हीची म्हणे, राय म्हणे घरीच आता, उन्हीत जाऊन बिचारे सगळी तब्येत खराब होते ना व, मला ऊन सहन नाही होत बिचारी शांताबाई. असं काय? हो बाई, आता ऊन तर तपते पण जातं लागते. आता तू तशी म्हणतो माणसाला तर जाच लागते, माझ्या घरचा माणूस सकाळच पासून जाते तर संध्याकाळीच घरी येते, आता ऊन राव का ताण राव काही राव, पण कास्त करायला तर करावंच लागते बाबा. शांताबाई, तुला एक गोष्ट सांग काय, त्या दिवशी गंगा आली होती तुझ्या घरी, तर गंगाने मला एक गोष्ट सांगितली, मला चोनकी येते तिथे कधी कोणत्या गोष्टी सांगत नको जो शांताबाई तो, अहो बात्ता जिकडच्या तिकडे करते म्हटलं ते, म्हणून तुम्ही तुला पेशंट सांगायला आली आज. असं कोणती गोष्ट केली तिने? मी आता कोणतीच गोष्ट सांगितली नाही होती. तुला तर माहिती आहे रंजू माझं काम कसं आहे, मी बोलतो बाई तोंडावर, रागाला तर चालते कोणाले, पण मी पटकन तोंडावर बोलून देतो जे खरं आहे ते, मी कधी असं ठेवत नसतो, याची त्याले त्याची याले करतच नसतो, माझं कामच नाही आहे. हो शांताबाई, तू नाही करत पण लोक करते ना, लोकांच्या तोंडावर काही झाकण नसते का, आपण ठेवू शकतो काय सांग? मग अहो ते करते, मला काय म्हणे त्या दिवशी मला भेटली होती तिथं रस्त्यात. असं काय? मग एकाच्या दोन लावल्या असं तिनं, नाही मी तर काही बोलली नाही बाबा तिला आता, मग मी काही बोलली नाही तर माझ्याविषयी काय गोष्ट सांगितल्या होती ना तुला? अहो ते काय म्हणे माहिती आहे, त्या दिवशी तू येसून नाश्ता नाही करून राहिली होती का, इथून गेली ते तना तर म्हणे मी म्हणे रागानं झाली म्हणे तिच्या घरून म्हणे, म्हटलं काहून हो? तर म्हणे तिची सून म्हणे काही तिची इज्जत नाही करत म्हणे बाबा, एकटी एकटी खाऊन राहिली होती म्हणे, मी म्हटलं म्हणे तिले का त्या सुनीला डोक्यावर घेऊन ठेवला आहे म्हणून, हां तर म्हणे का नाही माई सून होय, मी चांगली वागवतो असं तसं, माई सून पाय म्हणे कशी म्हणे, मी म्हटलं ते ऐकते म्हणे, पहिले मला आई आई करते मग त्याच्यानंतर स्वतः खाते म्हणे. असं अशी म्हणे काय? सून काय तिच्या काय बापानं खरीदलेली जागीर होय काय? हां सून काय आपली हे होय काय, नवघर आहे का ते? सून म्हणजे काय तुमच्या घरची लक्ष्मी होय ना ते, मग काय तिला काय मी काय अशी वागू काय? मी वागणूक नाही देतो बाई माय सुनीला अशी, माय सून काय म्हणते साजरी आहे, ते करते तिच्या मनानं, तिला सांगितलंय बाई तुला लागलं ते खाऊन घेत जाय, करून घेत जाय, आमची काही वाट पाहत नको जाऊ, आम्हाला लागलं तर घेता येते खाता येते, हात आहे आम्हाला. काय बरं माई सासू, हां पटकनच बोलते म्हटलं कोणाले, आहे की नाही माई पण खरंच खूप कदर आहे आईले पण. हो बाई शांताबाई, तुझ्यासारखी सासू नशिबानं भेटते बाबा, मग नाही तर काय तर हिच्यासारखी, हे तर काय म्हणते तर काय बोलायला लावता आता तिचं, नुसतं बोलत राहते व सुनील अशी टाचकीचं बोलतच राहते, मला तर लय डाव दिसते बोलताना, मी म्हणत असतो कायले बोलतो एवढी, हां सून हे तर काय त्या काय विकत घेतली का तिले, काही बोललं काही केलं तर चालून जाते म्हणून करते बिचारी, लय चांगली सून आहे शांताबाई तिची, आणि एवढी बोलते व तिले, लयच बोलते बिचारी, आणि पाय ना शेवटी पोरीनं काय केलं, आपल्या मनानं तर करून घेतलं, मग लय मोठी नाकानं गोष्टी सांगत होती तर. जाऊ दे बाई तिचं तिच्यासोबत, आता तिची गोष्ट तुम्हाला कायला सांगायला आली, तिले म्हणतो तू तू ते सोनकी आहे म्हणून, तू काय कमी सोनकी आहे काय? हां तिची गोष्ट मला इथं सांगायला आली, तू काय गरज होती सांगायला याची? मग यायलाच तर सोन का म्हणते, माझी गोष्ट ती तिथं सांगत गेली आणि तिची गोष्ट तुम्हाला इथं सांगायला आली, आणि आता मी जर अजून कोणाला सांगितली झालं मग सोनक्या पसरली गोष्ट इकडली तिकडे आणि तिकडली इकडे. जाऊ दे बापा, असा आहे शांताबाई, बोलायचा जमानाच नाही राहिला, आता मी सांगायला आली चांगलं ना तुले, का ते अशी म्हणते बा तुले म्हणून, तर तू ऐकायला खाली नाही, आणि तिला म्हटलं तर ते तर ऐकते, तिथं भांडायच उभी होते, पण तू नाही ऐकत बाई शांताबाई. मी कधी रंजू अशा फालतू गोष्टीवर लक्षच नसतं देत बा, मला कधी पसंतच नाही पडत अशा गोष्टी, मला कसं आहे एक दोन का दोन तुकडे करणारी बाई आहे मी, मला खपत नाही ह्या अशा गोष्टी, मला तर असं वाटते का कोणी काय म्हणते चांगलं राहा आणि चांगलं बोलावं बाई. काकू तुम्ही सांगा मला आता, त्या गंगा काकूला शोभते का अशा गोष्टी करणं? मी त्याच्या सुनीसारखीच आहे ना, आणि त्याची सून तर चांगली आहे, तरी ती अशा बोलते. हो ना हो, तशीच आहे ती, आता काय करतो बाई, आहे तर आपण काय म्हणू शकतो आता. तर शांताबाई मग मी जातो, आता काय जातो मी, मला की बाजारात जायचं होतं आज, एखादी म्हैस आणतो म्हटलं. म्हैस आणतो? कोण त्या घरी तर दोन म्हशी पहिलेच आहे, पण आता काय आणतं कोण, दुपत्या नाही काय त्या? हां दुपत्या असं ना, नाही हो शांताबाई, दोन्ही खायला दुपत्या आहे, एकच म्हैस दुपती आहे मी, आणि एक नाही, हे एक खालीच आहे आता, एक आता आणतो म्हटलं. हे म्हणे आता घेऊन येऊ म्हणे, कसं आहे दूध दुभत्यानं आपलं घरदार चालत राहते, म्हशीच्या दुधावर तर आपलं घर चालते व बाकीचं आपलं शिल्लक राहते, म्हणून त्याच्यासाठी ह्या म्हशी गिशी घेणं चालू आहे. तू घेऊन घे ना एखादी म्हैस. हट बाबा, मी नाही घेत, काय एकानं केलं तेच काम करावं काय सारे ना, मग काम नाही आहे ते,
मी अशी कोणाच्या पोटावर पाय देत नसतो. त्या घेतलं म्हणून मी घेऊ, मला नाही आवडत. त्या घरी आहे ना, मला दूध ताक दही काही लागलं देतो ना, तू झालं काम. हो तेही बरोबर आहे शांताबाई. आता मी घेतलं अजून 10 जणांनी घेतलं तर मग कसं चालन. बरोबर आहे हो बाई. चल मग मी जातो शांताबाई आता काय घरी. बस ना, चहा पाणी पे, नाही तर शरबत पे, आता ऊन आहे तर. असं म्हणतं काय? ठीक आहे, चहा नको करू बा, शरबत कर मग. हो माझं शरबत करतं काय एखादा गिलास? ठीक आहे, नाही करतो ना. एकच गिलास करतो मी, निदान काय तुमच्यासाठी करतो ना. बरं कर मग. काय हो मैसून आहे म्हटल्याबरोबर गेली ना बा करायसाठी काम. मग तू सांगाशा सुनीले मी खराब वागणूक देऊत काय? बातच करतो म्हणते, काही म्हटलं तरी नाही म्हणत नाही म्हटलं मैसून. कोणाच कामाला मागणी येत म्हटलं. खरंच शांताबाई, खरंच तुझी सून खूप चांगली आहे. गावभऱ्यात सगळ्यात नावात आहे म्हटलं, चर्चेत आहे तुझी सून. सगळ्यात चांगली आहे म्हणून. नाही तर लोकांच्या सुना म्हटलं पाण्याला विचारत नाही म्हटलं. तुझी सून तरी आल्या गेल्याला विचारते, आल्या काय काकू, बसा काकू, उठा काकू, अशी बरोबर बोलतच राहते. हो बरोबर आहे तुझ्या. गंगा, 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 काय झालं? कोण पसरली अशी? उठणं बसली हो ना उठून. कोणी येते जाते तर समजत नाही तुले? इथं झोपाची जागा होई काय? झोपून राहिली साजरी इथं. तुम्हाला जराशी वाटत नाही काय? बायको बिमार असेल का काही असेल, काऊन झोपली, काऊन पसरली करून राहिली इथं? थोडंसं विचारपूस केली तुम्ही? काऊन झोपली आहे बा? काय झालं गंगा तुले का काय नाही? काय न बिमार आहे तू आता? काय झालं तुले? आता तर चांगली होती, मग आणि मी गेलो करून तर नाताच्या आता पडले का बिमार? हे असे सून आली म्हणजे असे नाटकं जमत नाही. सून आली का बस झाले सासूचे नाटकं चालू. कायसाठी करायला लागते एवढे नाटकं? असं नाटक करून राहिली मी आहे ना? माझी बिमार पडायला नाटक करते माणूस. एवढी बिमारी मी, मला ताप आला एवढा, डोकं दुखून राहिलं, आणि त्याच्यात तुम्ही म्हणता का मी नाटक करून राहिली नाही? तुम्हाला माझ्यावर लक्ष द्यायला टाइम तरी आहे का बिमार असेल आपली बायको का काही असेल? पसरली आहे काय, उठ ना, असं कर तसं कर, विचारून राहिले, दवाखान्यात करायचं नाही म्हणून राहिले, काही नाही. फक्त काय म्हणते तर बस, उठ ना बस. अरे तर मला काय माहिती बिमार आहे म्हणून. मी म्हटलं सहज झोपली अजून इथं. हे तर म्हटलं इथं झोपत नाही. आणि खोलीत जाऊन कोणी झोपली म्हटलं, ही इथं कोण झोपली म्हटलं. कोणी येते जाते तर बरं वाटते काय? हे इथं झोपून राहिली अशी झोप्यावर. बरं काय वाटायचं आहे? माझ्या घर आहे, माझ्या घरात मी सोप्यावर झोपो, नाही तर रस्त्यावर झोपो, कुठे झोपो, दरवाजात झोपो आडवी. कोणाला काय करायला लागतं माझ्या घरातलं? लोकही बोललेच आहे, विचारपूस नाही, ते काय करायला लागते एवढी? आणि तुम्हाला काय करायला लागतं? स्वतःच्या घरात माणूस कसे झोपू शकते, राहू शकते? त्याच्यासाठीच घर पाहिजे ना. बस बा, हात जोडावून तुझ्यासोबत काही बोलावं नाही माणसानं. कायसाठीच बोलतो मी काय मी. चुपचाप या लागत होतं, घरात जा लागत होतं. पण तिकूनही विचारलं असतं, मला विचारलं नाही, माझ्यासोबत बोलले नाही. बोललो तिकूनही गुन्हा, नाही बोललो तिकूनही गुन्हा. गुन्हा म्हणजे काय करत होते तुम्हाला? मला एवढे हे करायचे सांगा बरं. मी इथं झोपली होती चुपचाप, येते पाहून घेते, काय झालं गंगा, तब्येत खराब आहे का, चालतं का दवाखान्यात, असं विचारायचं काम होतं. तुम्ही तुमची सून सकाळपासून नाही म्हटलं मी इथं झोपली आहे तर विचारपूस करायला काही बरं नाही काय, काही खाता काय? काहीच नाही. ते कायले विचारून तुम्हाला? मागल्या दिवशी ते बिमार होती, तिला आठवत नाही? 4 दिवस बिमार राहिली म्हटलं एकसारखी. तुम्ही एक दिवस तरी स्वयंपाक करून जेवले काय? तरी तिला करायला लागले बिचारीला बिमारीत उठाच लागे ना करायच लागे. आणि विचारलं नाही तुम्ही एक दिवस असं बिमार पडत असते काय, नसं होत असते काय? मग ह्या हाताला भरायला लागते, लक्षात ठेवतो गंगा. आज त्या जे केलं उद्या तुला तेच भरायला लागते. सुनीसोबत अशी वागशील तर सून कशी वागन त्यासोबत? तिच्याजवळून काय अपेक्षा करते चांगली वागली पाहिजे म्हणून? मग सून कायसाठी आणली मी? फक्त काय घरात आहे तर खायसाठी आणली काय? काही कामं गिमं करायसाठी नाही आणली काय? तर करते ना ते कामं. कोणते कामं नाही करून राहिली सांग बरं? तू कोणतं काम करून राहिली घरातलं एखादं हे सांग मला. सारे कामं तेच करते. आलं गेलं घरातलं बाहेरचं सगळं पाहिजे स्वयंपाक पाण्यापासून. तू तर फडाफड झाडतही नाही घरात. आणि तूच अजून दबाव टाकतं का तिच्यावर? तिला काय खर्जून घेतलं आहे काय? तुला असं वाटत असेल का सून आणली मी तर झालं आता. आता तर काय म्हणते, तुम्ही मोल करीनच आणली काय घरी, असं वाटत असेल ना तुला? बापा मोल करीन नाही होय, पण सून तर होय ना. सुनीचं कर्तव्य असते. मी केलं काय माझ्या सासूचं? माझ्या सासूनं किती कामं केले? गंगा, आता तोंड काही उघडू नको मी फालतू. त्या काय केलं ना काही नाही केलं सारं मला माहिती आहे म्हटलं. एवढ्या गोष्टी सांगू नको मला. नाही तर मग म्हणशील बोलत गंगाराम खराब आहे म्हणून, अशी म्हणशील तू. आता सांगतो तुला, बोलूच नको तू जास्तीची. त्या किती केलं माझ्या मायबापाचं सगळं माहिती आहे मला. भुललो नाही म्हटलं मी अजून. फालतूच्या गोष्टी घ्या याद द्यायला लावू नको मला. मी खाली याद देतो तुम्हाला कोणत्या गोष्टी. तुम्हीच पाहिला पहिले किती साजरे आहेत. तुम्हाला तुमचे मायबाप पाहिजे, माझे मायबाप पाहिजे होते काय? माझ्या मायबापासाठी काही करू दिलं कधी? हातभर इथवर तुमच्याच मायबापाचं काय करतो तुम्ही? आणि तू काय करतो? ते आता भल्लच करून देऊन राहिली सुनीले. तिच्या मायबापाचं एक दिवस जाऊन येते तिला माहेरी. कामं कोण करण, असं कोण करण, दबून राहते बिचारी, तर फायदा घेते तिचा. मी नाही घेत कोणाचा फायदा. असून माहिती घरची तिला करून तिची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे तिचं. कायसाठी आणते मला सून? का सासूला आराम भेटला पाहिजे म्हणून? सासूला काम करायसाठी नाही आणत असते सांगून. हुशारच आहे, तुम्हाला माहितच आहे म्हणा. अशी म्हणशील म्हणून जाऊ दे, मला काही घेणं देणं नाही त्यासोबत. मला जास्त बोलणं आवडतही नाही. मला काही हौस नाही त्यासोबत बोलायची. मग काय लिहायला बोलायला? मी म्हटलं का तुम्हाला बोलायला या म्हणून? म्हटलं का आली होती बोलायला? इथं झोपली होती मी चुपचाप, काय लिहायला मला उठवायला मग? पागल झालो होतो मी तुझ्यासोबत बोलायला आलो. आता नाही बोलत चाललो मी. असं आहे, अशा बैशाने कोणी घरात सुखी नाही राहत म्हटलं. या गंगासारख्या तुम्ही तरी तुमच्या सुनीसोबत असं नका वागणूक करू. चांगले वागत जा. सुना चांगल्या राहते, सासू चांगली राहिली तर. चला मग पाहू आता बाकीचा आपण उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण आता उद्या.